छाण्यानं केलं. सकाळी त्या फलटणच्या वाचक पण असंच झालं, बोलता होता खूप मिसळ अर्धा तास एकटीच होते, हे ऑफिसला होते, एकटीच रडत होते. म्हणजे आता कसं आहे की सकाळी वेळ भेटला की वाचते, 3 वाजता वेळ भेटला की वाचते, रात्री 2 वाजता वेळ भेटला की वाचते. जसा वेळ भेटेल तसं खूप. आणि इतकं फास्ट ना, मागच्या संडेला तर मी 8 लेसन एकदम 8 चॅप्टर संपवले. त्या प्रेरणा आहेत आपल्यासाठी. म्हणजे असं आहे ना की पुढे काय संघर्ष काहीच नाहीये काहीच नाही. आणि हे जेव्हा जेव्हा डाऊन वाटलं तेव्हा आठवायचं की त्यांचा संघर्ष इतका मोठा, आपण काहीच नाही. 23ावं तर लेसन आहे ना, मी म्हणते की कोणी वाचावं. म्हणजे इतकं छान आहे ना की ते पुरणपोळी ना, असं वाटतं आपल्याकडे पैसा असेल ना तिथे जाऊन जावा. एवढं म्हणजे खूप इमोशन आहेत त्या. चित्रापूरच्या एका बाईनं गावाला जाताना बोलवलं आणि जेवणात पुरणपोळी वाटली. आणि हे पुस्तक वाचल्यापासून ह्या 10 महिने जे सण झालेत का, त्यात मी पुरणपोळी केली नाही. कारण पुरणपोळीसाठी सुद्धा तुम्हाला संघर्ष करावा लागला, भीक मागावं लागला. आम्हाला करूशी वाटतं. आपल्याकडे पैसे, आपण प्रत्येक वेळेस विचार करतो की आपल्याकडे काहीच नाहीये, काहीच नाहीये, काहीच नाहीये. पण ते बुक वाचताना कळतं की अरे आपल्याकडे तर सगळं काय आहे. सगळं म्हणजे पुरणपोळीसाठी ती बाई दुसरीकडे मारू जाते आणि तिला हे केलं जातं, म्हणजे चुकीचे आरोप लावले जातात तिच्यावर. ते मला पूर्ण याच्यावर ना तोच खूप आवडलं. म्हणजे मी 10 वेळा म्हटलं तरी ते 23ावं लेसन वाचेल. एक भाकर तीन चुलीमध्ये ना आपल्याला कळतं की खरं दुःख काय असतं. खरं दुःख. आणि आपण स्त्रीला छोट्या छोट्या गोष्टी आणि आपण दुःखी होतो. हा सगळा संघर्ष किती दुःखाचा, त्याच्यातून प्रेरणा. आणि ते खरं सांगते मॅडम, यांनी जेव्हा मला बुक आणून दिलं ना, पहिलं तर एवढं मोठं आणि फर्स्ट प्रस्तावना वाचली ना, म्हटलं वाचू वाचू नाही वाचू काय असेल. म्हणजे त्या नावानी कळत नाही ना आपल्याला की नक्की नावामध्ये नाही का की काय. पण नंतर शेवट कळलं की बाबा खूप छान आहे. संपादिका आहेत, त्यांनी बुक पब्लिश केलंय. म्हणजे तिला असं सांगितलं की सगळं असं असं आहे. म्हणजे त्याच्यानंतर मग मी एक लेसन 2 कुठेतरी असं वाटतं की आता पारूचं संघर्ष संपेल संपेल संपेल, पण तो संपतच नाही. शेवटपर्यंत असं दाखवलंय ना, केवढं भक्कम लढल्यात त्या, खूप जास्त. नाही आपण नाही ते करू शकत की आपण इथपर्यंत जाऊ शकतो. आणि सरांनी जे बुक प्रवलं आम्ही ते फार मकान की हा संघर्ष ते तेवढाच कठीण आहे. टीपमध्ये दिले प्रत्येक सांगितलं एकदम इम्पॉर्टंट मध्ये दिलेले. तो छान ना की त्यात आपण होतून जायला पाहिजे. पण त्या बुकमध्ये पहा मित्रांनो, एक भाकर तीन चुली हे पुस्तक वाचून एक वाचक एवढी इमोशनल झाली की ती कंटिन्यू अर्धा तासापासून रडतीये.